असणारे ज्ञानराज सोबतच रहा. वेदांत, ठाण्यामध्ये आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची सभा आहे. त्यामुळे अर्थातच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे सुद्धा टीका किंवा वेगळ्या पद्धतीचे काही मुद्दे मांडले जाऊ शकतात. जशा पद्धतीने काल मुंबईमध्ये अदानींचं साम्राज्य कसं पसरतं हे दाखवलं गेलं, तसे कुठले मुद्दे आज गाजण्याची शक्यता आहे? ज्या प्रकारे आपण काल शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा ऐकली आणि आता ठाण्यामध्ये ही सभा होताना पाहायला मिळते, जे स्टेज आपल्याला शिवाजी पार्क मैदानावर पाहायला मिळालं होतं अगदी तशाच प्रकारचं व्यासपीठ ही आपण इथे बघतो ठाण्यातल्या गडकरी रंगायतांच्या या रस्त्यावर करण्यात आलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी म्हणजे आपण बघितलं तर खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि साधारणपणे 7-7:30 वाजता ही सभा सुरू होईल. व्यासपीठावर आपण बघितलं तर जो आपल्याला फोटो नाशिकमध्ये पाहायला मिळाला, काल मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाला, तोच आपल्याला ठाण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, सोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो आणि इथले प्रश्न वेगळे आहेत, ठाण्याचे प्रश्न वेगळे आहेत. शिवसेनेची ताकद इथे आहे, मनसेची ताकद इथे आहे. शिवसेना विभाजनानंतर शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो आणि या सगळ्यामध्ये आपल्यासोबत केदार दिघे आहेत. आज केदार दिघे आहेत, अविनाश जाधव आहेत. कशी तयारी पूर्ण झाली आहे? काल जो धमाका पाहायला मिळाला असाच धमाका इथे सुद्धा आज पाहायला मिळणार? बघा, ह्या ठाण्यानं ठाकरे कुटुंबावर खूप प्रेम केलं, बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं, राजसाहेबांवर खूप प्रेम केलं, उद्धव साहेबांवर खूप प्रेम केलं. आज दोघं भाऊ एकत्र आलेत. सो आम्हाला पूर्ण खात्री आहे की ज्या वेळेला शिवसेनेची जडणघडण होत होती त्यावेळेला ठाण्याने देखील त्यांना खूप शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आज दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे. सो यांना देखील अशाच प्रकारचं ठाणं पाठिंबा देईल. आमच्यावर जो गद्दारीचा स्टॅम्प लागलाय ना, त्यात आमचा सहभाग नाही हे दाखवण्यासाठी हजारो ठाणेकर आज इथे उपस्थित राहतील एवढी मला खात्री. 20 वर्षाची वाट बघावी लागली ठाणेकरांना सुद्धा, ठाण्यातील शिवसैनिक मनसैनिकांना सुद्धा. आज ती सुद्धा भावना इथे दिसेल, जे शिवसैनिक मनसैनिक एकत्र येतील. बघा, सन्माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब जेव्हा एकत्रित आले ते मनोमिलन तळागाळातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये झालं. उभ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावलेले, जी उत्सुकता आणि जो विश्वास वंदनीय बाळासाहेबांवरती होता की महाराष्ट्राला एक योग्य दिशा आहे, त्या महाराष्ट्राचा उत्कर्ष, उन्नती, हे जे वंदनीय बाळासाहेबांनी केलं तेच सन्माननीय उद्धवसाहेबांनी. पुन्हा एकदा आपण दोन्ही सभांकडे वळणार